झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण अधिवेशनात गाजणार. गैरव्यवहारावर श्वेतपत्रिका काढण्याची विरोधकांची मागणी. तर पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारूला 8 दिवसांची पोलीस कोठडी. बडे मासे अजूनही जाळ्याबाहेर असल्याचा आरोप. शीतल तेजवानीचा पोलीस कोठडीतला मुक्काम लांबण्याची शक्यता. पुणे पोलिसांकडून शीतलचा ताबा पिंपरी चिंचवड पोलीस घेणार. दिग्विजय पाटलाने मागितली पोलिसांकडे 2 दिवसांची मुदत. झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहारातील आरोपी शीतल तेजवानीचं बँक खातं गोठवलं जाणार. कारवाईसाठी आर्थिक गुन्हे शाखेचा बँकेशी पत्रव्यवहार. विधिमंडळात विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी विरोधक आक्रमक. महाविकास आघाडीचे नेते उद्या विधानसभा अध्यक्ष सभापतींची भेट घेणार. विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांचं नाव चर्चेत ठेवून आदित्य ठाकरेंचं नाव पुढे. सूत्रांची माहिती. तर जाधवांना विरोधी पक्षनेतेपद मिळेल वाटत नाही. उदय सामंतांचं वक्तव्य. विरोधी पक्षनेतेपदाबाबतच्या बातम्या केवळ अफवा. आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण. तर भास्कर जाधव प्रताप सरनाईक यांची नागपुरात भेट. ऑपरेशन टायगर सुरू. सरनाईकांचं सूचक विधान. IAS अधिकारी तुकाराम मुंढेंच्या विरोधात भाजप आमदार आक्रमक. कृष्णा खोपडेंकडून मुंढेंच्या निलंबनाची मागणी. नागपूरमध्ये तुकाराम मुंढेंकडून गैरप्रकार झाल्याचा आरोप. नंदुरबारमध्ये बाण, ब्लेड आणि बांबूनं बाळंतपण. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंदवडे उडवणारी बातमी. सुरक्षित मातृत्व योजनेवरील खर्च कागदावरच असल्याचं समोर. यवतमाळमध्ये शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जातीचा प्रश्न. उच्च जात कोणती या प्रश्नावरून संतापाची लाट. संस्थेवर कारवाईची मागणी.